शिवसेनेचे सचिव नवनिर्वाचित आमदार आदरणीय मिलिंदजी नार्वेकर हे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी येत आहेत। तिन्ही मतदारसंघामध्ये बैठका या ठिकाणी त्या निमित्तानं आयोजित केलेल्या आहेत। पहिली बैठक सावंतवाडी मतदारसंघाची आराध्य हॉटेलमध्ये त्या ठिकाणी होणार आहे सकाळी 10 वाजता मंगळवार 13 ऑगस्ट। दुसरी कुडाळ मालवणच्या मतदारसंघाची बैठक दुपारी 12 वाजता लेमन ग्रास हॉटेलला त्या ठिकाणी होणार आहे आणि दुपारी 2:30 वाजता कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाची बैठक ही विजय भवनला या ठिकाणी होणार आहे। आणि या बैठकीमध्ये या जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या संघटनेबद्दल पदाधिकाऱ्यांशी संवाद त्या ठिकाणी साधणं, चर्चा करणं आणि शिवसेनेची संघटनेची बांधणी करणं आणि त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेला त्या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांची त्या निमित्तानं चर्चा करणं, कोण उमेदवार विजयी होऊ शकतो, कोणाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे आणि एकंदरीत सगळ्यात शिवसेनेच्या संघटन वाढीसाठी पूर्ण ज्या जिल्ह्यामध्ये शिवसेनामय वातावरण, भगवामय वातावरण करण्यासाठी हा आमदार मिलिंद नार्वेकर साहेबांचा दौरा आहे। आणि खरं तर या सगळ्या दौऱ्यामुळे एक सिंधुदुर्गामध्ये शिवसेनेमध्ये एक नवचैतन्य आणि उत्साह त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि थेट संपर्क हा कार्यकर्त्याचा त्या निमित्तानं मिलिंदजी नार्वेकर साहेबांशी होणार आहे आणि म्हणून याचा फायदा शिवसेनेच्या संघटनेसाठी त्या ठिकाणी होईल। आणि म्हणून शिव सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून हे संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारचं अभियान सुरू आहे आणि अनेक शिवसेनेतले सर्व पदाधिकारी, जिल्हा प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, महिला शिवसेना असेल, युवा सेना असेल आणि बेसिक शिवसेना, हे सगळे त्या ठिकाणी या निमित्तानं त्या मतदारसंघामध्ये त्या बैठका आहेत आणि त्यामुळे तशा प्रकारच्या बैठका होऊन एक संघटनेबद्दलचा एक संपूर्ण अहवाल या निमित्तानं मिलिंदजी नार्वेकर साहेबांकडे या निमित्तानं जाणार आहे आणि तशा पद्धतीनं त्या ठिकाणी भविष्यातले निर्णय हे त्या ठिकाणी होणार आहेत।